तुम्ही पाहताय महाराष्ट्र देशा। महाराष्ट्रातला दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी 3000 मुंबईकर व्यापारी सरसावले। त्यामध्ये हिरे निर्यातदार आहेत आणि या उन्हाळ्यामध्ये दुष्काळ हटाव योजनेचा पहिला टप्पा बीड लातूरला झाला। आश्चर्य म्हणजे पाऊस पडताच समस्त महाजनच्या टीमने केलेल्या कामामुळे 17 वर्षापूर्वी बंद पडलेले बोर पुन्हा एकदा सुरू झालेत। हातपंप विहिरींना पाणी आलेलं आहे। गावं टँकर मुक्त झालेली आहेत आणि 62 गावच्या शिवारात पाणीच पाणी झालंय। त्यामुळे या भागातले ग्रामस्थ मनापासून मुंबईकरांना थँक्यू म्हणतायत। हा मुंबईकरांनी मराठवाड्यात चांगला पाऊस पडावा म्हणून आरंभलेला पर्जन्य यज्ञ। यज्ञ करणारे समस्त महाजन या संघटनेचे सदस्य आणि जैन व्यापारी आहेत। अध्यक्ष गिरीश शहा हिरे निर्यातदार। टीव्हीवर दिसणाऱ्या दुष्काळाच्या पाणी टंचाईच्या बातमीनं समस्त महाजनचे सदस्य अस्वस्थ झाले। या मुंबईकरांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धारच केला। महाराष्ट्र सरकार जेव्हा असं म्हणतं की आम्हाला दुष्काळमुक्ती करायची तेव्हा 55,000 कोटी रुपये लागतात आणि तुम्ही फार कमी पैशात ते करणार। समस्त महाजन हे 2002ला स्थापन झालेली संस्था आहे, ज्यांनी आतापर्यंत गुजरातमध्ये 600 गौशाळा पांजरापोळचं काम केलं आणि 2000 पेक्षा जास्ती गावामध्ये तळाव करून गुजरातमध्ये दुष्काळमुक्त गुजरातचा कॉन्सेप्ट फार सक्सेसफुली इम्प्लिमेंट केला। आम्ही जन्मानी गुजरातचे आहोत, राजस्थानचे आहोत, पण आमची कर्मभूमी महाराष्ट्र आहे। आम्ही पैसे महाराष्ट्रामध्ये कमवलंय, तर महाराष्ट्रासाठी काहीतरी आम्हाला करायला हवं की आमची ऋणमुक्ती महाराष्ट्राप्रती व्हावी। जमलेल्या 5 कोटीतून नदी नाले ओढे सरळ रुंद करण्याचं ठरलं। त्यासाठी 60 स्वयंसेवक अंबाजोगाई लातूरच्या रेणापूरला आले। प्रत्येकाने एक गाव निवडलं। 54 दिवसात 3 कोटी खर्चून 62 गावातलं 200 किलोमीटर नदी नाला सरळीकरण आणि रुंदीकरण झालं। त्यासाठी टीमनं 10 जेसीबी खरेदी केल्या। 8 जेसीबी आणि 22 पोकलेन किरायानं घेऊन जुन्या विहिरी आणि तलावातला गाळ काढला। अंबाजोगाईला 110 गावं आहेत तालुक्यातली। आम्हाला ते सगळेच करायचा विचार होता। 5 गावापासून सुरू केलं आणि आता आम्ही 63 गावं परिपूर्ण केलेत। साईटवरती आमचे प्रत्येक सुपरवायझर जे आहेत, आम्ही साईटवरती सकाळी 8 वाजता जातात, संध्याकाळी 6 वाजता रिटर्न येतात आणि गावातले कोणाचे काही प्रॉब्लेम असेल तर ते तिथनं आणि काम करताना आम्ही एकही वृक्ष तोडू देत नाहीये। प्रत्येक गावात कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 30 लाखाचं काम झालं। 2 किलोमीटर ते 20 किलोमीटर पर्यंत नदी नाले रुंद सरळ झाले आणि पहिल्याच पावसात चमत्कार झाला। सतरा वर्षांपूर्वी बंद पडलेले बोर सुरू झाले, विहिरींना पाणी आलं, हातपंप सुरू झाले, शिवारात पाणी दिसू लागलं, गाव टँकर मुक्त झालं। टीमनं गाळाच्या दोन्ही बाजूंना 3 वर्ष वयाची 8 फूट उंचीची झाडं लावण्याचं नियोजन केलंय। विहिरीचं बोरचं पर्क्युलेशन वाढून भरपूर पाणी होईल एरियामध्ये आणि उत्पन्न वाढेल गावचं, शेतकऱ्यांचं, शेतकरी समाधान राहील। बंद पडलेलं बोर सुद्धा आमच्याकडे आता सध्या चालू आहे, चालू जायला आहे। 8 तास कंटिन्यू लाईट आहे, तर 2-2.5चा पाईप भरून चालतंय। 3 किलोमीटरचं नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण आणि एक गावामध्ये मोठा तलाव, हे पाण्याचा कायमस्वरूपी 3 वर्षासाठी म्हणून नाही, कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे। पहिल्या 4 जूनच्या पावसाच्या पाण्यामध्येच विहिरीला 100% जी 60 फुटाची विहीर आहे तिला 50 फूट पाणी आलेलं आहे। लय दिवस पाणी वाढतच नव्हतं, मोठा पाऊस पडला तरी पाणी वाढत नव्हतं। या खोलीमुळे पाण्याचा खूप फायदा झाला आणि बऱ्याच जणांना, सगळ्या जणांनाच फायदा होणार। या व्यापाऱ्यांनी अंबाजोगाईत मोठं काम केलं। कधी काळी शहराला पाणी पुरवणारा बुरड तलाव गाळांनी भरून गेला होता। पालिकेच्या मदतीनं 24 दिवसात 55% गाळ काढलाय। 69 ट्रॅक्टर अहोरात्र गाळ वाहत होते। गाळ वाहताना दिसलेल्या 7 पुरातन विहिरींचं टीमनं पुनरुज्जीवन केलंय। इथं मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला होता आणि पाण्याची टंचाई असल्यामुळे साधारण 13 ते 14 कोटी लिटर पाणी इथून नगर परिषदेला किंवा शहराला मिळणार असल्यामुळे गाळ काढणे
परत या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्याचबरोबर यातल्या विहिरींचंही पुनरुज्जीवन करणे हा एकंदरीत विचार नगरपालिकेनं केला आणि त्यानुसार मग समस्त महाजनच्या सहकार्यानं इथं कामालाही सुरुवात झाली. नंतरच्या टप्प्यात दुष्काळ मुक्तीचं हे काम. 100 JCB खरेदी करून हे मुंबईकर महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यात काम करणार आहेत. कायम दुष्काळी 27,000 गावात जलसंधारणाची कामं करण्यासाठी समस्त महाजनला 10 वर्ष लागतील. तशी तयारी या टीमची आहे. महानगरातल्या मंडळींनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे ग्रामस्थ या टीमला म्हणतायत थँक्यू मुंबईकर. निशांत भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी, ABP माझा, अंबाजोगाई, बीड.